नमस्कार मित्रांनो. तर म्युच्युअल फंडमधील एक फंड मॅनेजरचे असे आपण काही सिक्रेट बघणार आहोत की त्या सिक्रेटचा यूज करून फंड मॅनेजर करोडो रुपये कमवतात आणि एक आपला माणूस कुठेतरी एक नॉर्मल गुंतवणुकीमध्ये लाँग टर्ममध्ये पैसा कमवू शकत नाही. मग मित्रांनो, जे काय असे काही फरक पडतात किंवा एक आपण पर्सनली एक रिटेल माणूस, आपण एक रिटेल इन्व्हेस्टर म्हणून चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळू शकत नाही आणि फंड मॅनेजर एक लाँग टर्ममध्ये कसं काय इतक्या पद्धतीचे चांगले रिटर्न्स मिळवतात, ह्यामधील मित्रांनो आपण आज सिक्रेट बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे पॉवरफुल असणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंप्लीट शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही पॉवरफुल कंटेंट आहे ते सहजही तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. ओके. तर आपण ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये किंवा एक म्युच्युअल फंडमध्ये येतो, मग एक पर्सनली बघतो तर आपण एक स्टॉक मार्केटचा म्युच्युअल फंडमधील म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये आपण आज इक्विटी फंड याच्याबद्दल व्हिडिओ आहे मित्रांनो हा, की म्हणजे म्युच्युअल फंडमधील फंड मॅनेजर अशा कोणत्या गोष्टी बघतो की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना की जे आपण नॉर्मल इन्व्हेस्टर बघत नाही. ओके. तर चला, पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर बघायला गेला तर ॲसेट ॲलोकेशन मित्रांनो फंड मॅनेजर एकदम प्रॉपर करतो. ते आपला एक नॉर्मल माणूस करू शकत नाही. ॲसेट ॲलोकेशन म्हणजे काय की सपोज आपल्याकडे जर 1 लाख रुपये जर असतील तर आपण 1 लाख रुपयामधील एखाद्या स्टॉकमध्ये 50,000, दुसऱ्या स्टॉकमध्ये 20,000 आणि तिसऱ्यामध्ये राहिलेले 30,000, म्हणजे असं आपण एक 2-3 स्टॉकमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतो. आणि ती ॲसेट ॲलोकेशन तुम्ही जर पूर्णपणे ॲसेट ॲलोकेशन एक सेक्टर बेसिसवर जर ॲसेट ॲलोकेशन म्हणलं तर आपण पूर्णपणे ही जी काय 1 लाख रुपये आहेत ते पूर्णपणे एखाद्या 2 सेक्टरमध्ये पूर्णपणे 1 लाख रुपये गुंतवून टाकतो. तसं एक चांगला प्रोफेशनल फंड मॅनेजर काय करतो मित्रांनो, ती जर त्याच्याकडे जर 1 लाख रुपये जर असतील, एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण उदाहरण बघतोय, 1 लाख रुपये जर असतील तर तो एनर्जी सेक्टरमध्ये 10,000 रुपये गुंतवणार, रिअल इस्टेटमध्ये 10,000 गुंतवणार, राहिलेले 10,000 टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणार, बँकिंगमध्ये 10,000, असं वेगवेगळ्या ठिकाणी 9 ते 10 वेगवेगळे सेक्टर घेणार आणि त्या सेक्टरमध्ये 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून 1 लाख रुपये करणार. तसं आपण नॉर्मली एकाच ठिकाणी म्हणजे एकाच सेक्टरमध्ये तसं बऱ्यापैकी पैसे गुंतवतो, म्हणून आपण कुठेतरी ती रिटर्न्स आपल्याला कमी येतात. ॲसेट ॲलोकेशन हा पहिला विषय झाला. दुसरा विषय म्हणजे एक डायव्हर्सिफिकेशन आपल्याकडे नसल्यामुळं आपण कुठेतरी चांगले रिटर्न्स मिळू शकत नाही आणि कुठेतरी आपली रिस्क वाढते. मग डायव्हर्सिफिकेशन आपण कमी करतो म्हणून आपल्या पैशाची रिस्क वाढते मित्रांनो. मग डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी जर तुमच्याकडे जर एक 10 रुपये जर असतील, तुमच्याकडे जर 1 लाख रुपयाचं उदाहरण घेऊ आपण, तुमच्याकडे जर 1 लाख रुपये जर असेल तर तुम्ही 1 लाख रुपये पूर्ण स्टॉकमध्येच गुंतवणार, जर त्याला म्हणायचं की एकदम लो डायव्हर्सिफिकेशन. मग तसं एक फंड मॅनेजर काय करतो की त्यांच्या फंडचे डायव्हर्सिफिकेशन करतो. म्हणजे एक इक्विटीमध्ये लार्ज कॅपमध्ये एक 30% गुंतवणार, स्मॉल कॅपमध्ये 20% गुंतवणार, मिड कॅपमध्ये 20% आणि राहिलेली इन्व्हेस्टमेंट कॅश ठेवणार, म्हणजे राहिलेला जो काही फंड आहे तो कॅश ठेवणार. मग ह्याला म्हणायचं वेल डायव्हर्सिफिकेशन. तसं आपण काय करतो मित्रांनो, आपल्याकडे जर 1 लाख रुपये असतील तर आपण एखाद्या स्टॉकमध्ये सगळेच पैसे गुंतवतो किंवा 1-2 स्टॉकमध्ये सगळे पैसे गुंतवतो, राहिलेला 1 रुपया आपण शिल्लक ठेवत नाही. परत मार्केट पडलं की म्हणतो रिटर्न्सच आले नाहीत. मग हा जो काय डायव्हर्सिफिकेशन आहे, ॲसेट ॲलोकेशन आणि डायव्हर्सिफिकेशन या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ॲसेट ॲलोकेशन म्हणजे काय, म्हणजे ॲसेट ॲलोकेशनमध्ये एकाच ॲसेट क्लासमध्ये सगळा पैसा गुंतवायचा नाही. आणि डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की सगळे पैसे एकाच स्टॉकमध्ये गुंतवायचे नाहीत, वेगवेगळ्या स्टॉकमध्ये त्याचं डायव्हर्सिफिकेशन करायचं किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किंवा म्हणजे कंपनीच्या साईजमध्ये त्याचं डायव्हर्सिफिकेशन करायचं. ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो वेगवेगळे आहेत. ओके. ह्या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, कंपाऊंडिंगची ताकद. एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणजे एक फंड मॅनेजर बघायला गेलं तर त्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे कंपाऊंडिंगची ताकद माहीत असते. त्यामुळं एक फंड मॅनेजर त्याचा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट मागचा ऑब्जेक्टिव्ह हा एकदम लाँग टर्म ठेवतो. तसं एक नॉर्मल आपला इन्व्हेस्टर काय करतो की एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा एखाद्या स्टॉकमध्ये किंवा बॉन्ड घेतला तर ती लाँग टर्मसाठी न घेता थोडं प्रॉफिट आलं की विकतो. मग ही जी काही कंपाऊंडिंगचा बेनिफिट आहे मित्रांनो, एक ॲज अ फंड मॅनेजर एकदम चांगल्या पद्धतीचा घेतो. तसं आपण नॉर्मल इन्व्हेस्टर घेत नाही, त्यामुळे आपण कुठेतरी रिटर्न्स कमी मिळवतो. ओके. हा झाला तिसरा विषय. चौथा भाग म्हणजे काय की एक डिसिप्लिन. चौथा विषय डिसिप्लिन. एक फंड मॅनेजर म्हणून ते पूर्णपणे जे काही स्ट्रॅटेजी आहेत आणि जी काही स्ट्रॅटेजी मागची जी काही थीम आहे तर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिनमध्ये राहून फंड मॅनेजर करतो. तसं आपण नॉर्मल काय करतो की आपल्याकडे जर पैसे असतील तर पैसे इन्व्हेस्टमेंट करतो, प्रॉफिट आलं की एक्झिट करतो, परत पैसे लागले की आपल्याला खर्चाला काढून घेतो, परत त्याच्यात अजून पैसे टाकतो. म्हणजे हे काय आपल्या मागे काही आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो याच्या मागे स्ट्रॅटेजी नसते. तसं त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी प्लस डिसिप्लिन ह्या दोन्ही गोष्टी असतात मित्रांनो. त्यामुळे डिसिप्लिनचा कुठेतरी एक मेजर बेनिफिट म्हणजे मेजर डिफरन्स म्हणजे एक प्रोफेशनल फंड मॅनेजर आणि नॉर्मल इन्व्हेस्टर यामध्ये पडतो. आणि नंतरचा भाग जर बघायला गेलं तर रिस्क मॅनेजमेंट. एक प्रॉपर फंड मॅनेजर जो काय असतो मित्रांनो, फंड मॅनेजरची रिस्क मॅनेजमेंट पूर्णपणे एकदम स्ट्रॉंग आणि पूर्णपणे एकदम ॲक्युरेट असते.
आणि तसंच जर एक नॉर्मल इन्व्हेस्टर काय करतो की त्याची रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर नसल्यामुळं तो एखादा स्टॉक जर खाली पडला तर डायरेक्ट त्याच्यात ॲव्हरेजिंग करायला बघतो किंवा डायरेक्ट विकायला बघतो, इमोशनल डिसिजन घेतो. तसं फंड मॅनेजरचं पूर्णपणे त्याचा स्टडी करून पूर्णपणे त्याचा स्टडी करून जे काही स्टॉकचं रिबॅलन्सिंग करणं किंवा त्या आपल्या पोर्टफोलिओचं रिबॅलन्सिंग करणं, एखादा स्टॉक जर परफॉर्मन्स जर कमी दिला तर त्यामधून एक्झिट करून दुसरी अपॉर्च्युनिटी फाइंड करणं, ह्या गोष्टी जे काय रिस्क मॅनेजमेंटचा भाग असतो मित्रांनो, ही रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर एकदम स्ट्रॉंग असते. एक पूर्णपणे फंड मॅनेजरकडे ती आपल्या नॉर्मल इन्व्हेस्टरकडे नसते. ओके, हा झाला विषय. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट महत्त्वाचा डिफरन्स जर बघायला गेला एक फंड मॅनेजर आणि एक नॉर्मल इन्व्हेस्टर या दोन्हीमधील, तर आपला फंड मॅनेजर म्हणजे आपले पैसे ज्यावेळेस आपला फंड मॅनेजर मॅनेज करत असतो त्यावेळेस त्यांचं पूर्णपणे एकदम ऑब्जेक्टिव्ह एकदम क्लिअर असतो इन्व्हेस्टमेंटचा. तसं आपल्या नॉर्मल इन्व्हेस्टरचा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नसतो. आपल्या नॉर्मल इन्व्हेस्टरचा ऑब्जेक्टिव्ह फक्त पैसे कमवायचा असतो. त्यामुळे ते पैसे कमवायच्या अपेक्षेत कुठेतरी एक इमोशनल डिसिजन घेतो आणि जे काही स्टॉक ऑलरेडी रॅली दिलेले असतात किंवा वाढणारे स्टॉक आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यावर कुठेतरी स्टॉकची नाही परफॉर्मन्स झाला की परत कुठेतरी एक सॅडनेस त्या माणसाला येतो आपल्या. मग तसं ह्यांचा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असल्यामुळे ह्यांची जी काही डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी असती हा मित्रांनो एकदम चांगली असते. ओके, त्यामुळं एक फंड मॅनेजर आणि एकदम रेग्युलर इन्व्हेस्टर ह्याचा एकदम जे काही डिफरन्सेस आहेत असे बऱ्यापैकी डिफरन्स आहेत की ती फंड मॅनेजरला वेगळे टाकतात. मग त्यामुळं आपलं जे एवढे कष्टाचे जे काही आपण पैसे कमवतो, आपण एवढे कष्टाने कमवलेले पैसे एक चांगल्या माध्यमातून एक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर इन्व्हेस्टमेंट झाली तर आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टीचं हेडॅक आपल्याला येत नाही. फक्त तुमच्याकडे एकच गोष्ट ठेवायची, तो म्हणजे पेशन्स. तुमच्याकडे जर पेशन्स असेल तर लॉंग टर्ममध्ये तुम्ही 100% प्रॉफिट कमवू शकता. त्याचं कारण काय की तुम्ही फंड मॅनेजरच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि म्युच्युअल फंडमध्ये जर चांगले इक्विटी फंड जर घेतले तर चांगल्या स्कीमचे फंड एकदम चांगल्या पद्धतीचे रिटर्न देतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर वेळ नसेल, पूर्णपणे स्टडी नसेल आणि वेळ नसेल, ह्या जर दोन गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही प्लीज डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं टाळा. त्यापेक्षा तुम्ही एक म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर कुठेतरी तुम्हाला तुमच्या बाकीच्या गोष्टीचं एकदम इमोशनल बर्डन न येतं, चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आणि चांगल्या पद्धतीचे एक पीस ऑफ माइंड राहून एक लॉंग टर्ममध्ये तुम्ही एक वेल्थ क्रिएट करू शकतात. चालेल, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. नाहीतर आपले मराठी माणसं स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट काढतात कुठंतरी ॲट द एंड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर बघायला गेलं तर त्यांचं रिटर्न ROI तेवढा निघत नाही. त्यांनी किती एफर्ट्स लावतात, किती स्ट्रगल करतात, परंतु लय झालं एक 4-5-6% रिटर्न्स काढतात. मग त्यात जर अनएक्सपेक्टेड एखादा जर मार्केटमध्ये फॉल आला तर तेवढे 5-6% जाऊन आपल्या मुद्दलमधलं पण लॉस होतो. मग मित्रांनो हे असं का होतं? मग ह्याच्यासाठी एक तुम्हाला जर वेळ नसेल प्रॉपर एकदम तज्ञाचा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे असं मी म्हणतो. त्याचं कारण काय की तुम्हाला जर खरं स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर तुम्ही शिकण्यासाठी सुरुवातीला थोड्या अमाऊंटनी करा, जास्त अमाऊंट घेऊन इन्व्हेस्टमेंटसाठी मार्केटमध्ये उतरू नका. तर उतरायचं असेल तर प्रोफेशनली इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घ्या. आणि म्युच्युअल फंडबद्दल जर तुम्हाला काही ॲडवाईस पाहिजे असेल, म्युच्युअल फंडबद्दल गायडन्स पाहिजे असेल, मार्गदर्शन, तर आम्हाला कनेक्ट करा. एक पर्सनली मी SEBI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फंड सजेस्ट करू शकतो. चालेल, थँक्यू.